नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे बऱ्याच जणांचा लाभ जो आहे ना जून पासून थांबलाय, मागच्या वर्षीपासून। आता केवायसी केली नाही हा मुद्दा वेगळा आहे, पण जून पासून त्यांचं असं म्हणणं आहे ताई आमचा फॉर्म पात्र दिसतोय आम्हाला, पण तरी आम्हाला हप्ता मिळत नाही। जून पासून हप्ता मिळत नाही, किंवा मग ताई आम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता मिळाला नाही, ताई आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही। आता माझा हा व्हिडिओ त्या सगळ्या महिलांसाठी आहे ज्यांनी केवायसी केलेली नाही, पण त्यांचा फॉर्म त्यांना तिकडे जे आहे ते पात्र दिसत आहे। त्यांचा फॉर्म स्टेटस मध्ये त्यांना पात्र दिसत आहे, त्यांना जून पासून लाभ मिळत नाहीये किंवा फॉर्म भरल्यापासून लाभ मिळत नाहीये। बरोबर, ह्याच्यामध्ये जेवढेही माझ्या अशा लाडक्या बहिणी ज्यांना असं वाटतं की आपला फॉर्म पात्र आहे, आपण योजनेच्या निकषामध्ये बसतो तरी आपला लाभ थांबलाय, त्याच्यासाठी भरपूर कारण आलेली आहेत समोर। जेव्हा आता महिलांनी फॉर्मचं स्टेटस चेक केलेला आहे, आधार कार्ड त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आलाय, रेशन कार्डला प्रॉब्लेम आलाय, हमी पत्राला प्रॉब्लेम आलाय, ते तुम्हाला परत अपलोड करायला सांगितलंय, ते कुठे करायचं, कसं करायचं, हे काय होणार, ह्याच्यामुळे तुमचा हा लाभ परत चालू होणार का, ही सगळी माहिती मी खालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्यामुळे तो व्हिडिओ पहा आणि त्याच व्हिडिओला इतर महिलांना शेअर करा। तुमचाही असा काही प्रॉब्लेम झालाय का, तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक केलं का? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्या महिलांना लाभच मिळत नाही पात्र असून सुद्धा, त्यांच्यासाठी माझा हा खालचा व्हिडिओ आहे, खाली लिंक दिली आहे, त्रिकोणाच्या तिथं आपली लिंक आहे, तर जरूर तो व्हिडिओ पहा। बाकी सगळी माहिती देत आहे, अजून काही माहिती राहिली असेल तर कमेंट करा, तुमच्या माहितीवर परत उत्तरांचा व्हिडिओ शेअर करते। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।